ते काय म्हटलं त्याच्या आधी महादेवाने काय सांगितलं ते सांगतो म्या। ते हरसिद्धनाथ बाप्पांच्या माग माग चाललं होतं। हरसिद्धनाथ, तू माझ्या नावे 12 वर्षे तपश्चर्या केलीस, त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न आहे। मी जेव्हा अवतार धारण करेन तेव्हा तुझ्या अंगावरची घोंगडी स्वतः खांद्यावर घेईल। ज्या मेंढ्यांच्या लोकरीपासून ही घोंगडी विणली जाते त्या मेंढ्यांचा मी तुझी लेकरं समजून सांभाळ करेन। तू 12 वर्षे माझे स्मरण केलेस, या अवतारात मी तुझा उदो करेन। इथे स्थान मांडले आहे, जगाला योग्य मार्ग दाखवण्यासाठी निशाण लावले आहे। ह्या खडकाचे जो दर्शन घेईल त्याच्यावर माझी कृपा राहील। जो पूर्ण श्रद्धेने माझ्या नावाचा जयघोष करेल त्याच्या मार्गातील विघ्न मी दूर करेन आणि त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन। महादेव मनुष्य अवतार धारण करतील तेव्हा ते स्वतः इथे येतील आणि त्यांच्याशी वेळोवेळी मी गुप्तपणे बोलत राहीन आणि त्यांच्या कार्याला सहाय्यभूत होईल। चंद्र सूर्य असेपर्यंत हलसिद्धनाथ ह्या नावाने मी इथे अखंड निवास करेन। जो कोणी श्रद्धेने वाडी कुर्लीच्या गादीला करेल नमन त्याच्या मनोकामना मी पूर्ण करेन।